दिनांक 16 ऑगस्ट रोजी रात्री साधारण 7 वाजण्याच्या सुमारास नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोसावीवाडी या ठिकाणी एक गोळीबाराची घटना घडली, ज्याच्यामध्ये यातील जो एक आरोपी आहे त्या आरोपीनं 2 राऊंड फायर करून एका व्यक्तीचा, ज्याच्या ह्याच्यातलं नाव आहे सुमित पगारे, त्याच्यामध्ये खून केलेला आहे असं निष्पन्न झालं. त्याच्यावरून त्याला जेव्हा उपचारासाठी अशोक हॉस्पिटल या ठिकाणी आणलं होतं तेव्हा मी देखील त्या ठिकाणी इंट्रोगेट केलं होतं. तर त्याच्यामध्ये त्या गुन्ह्याच्या पुढील तपासामध्ये एकूण 14 आरोपींची नावं त्याच्यामध्ये समोर आली. या 14 आरोपींमध्ये बऱ्याचशा गुन्हेगारांची, म्हणजे जवळपास 10 गुन्हेगारांची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि 4 आरोपींची मात्र काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं दिसून येत नाही आहे. तर यांनी त्यांच्या काही पूर्ववैमनस्यातून याच्यामध्ये हा प्रकार केला आहे असं दिसून येतं आहे. आणि सकृतदर्शनी याच्यामध्ये जे काही आरोपी आहेत, एकूण 14 आरोपींची नावं त्याच्यात निष्पन्न आहेत. त्याच्यापैकी आम्ही अद्यापपर्यंत 12 आरोपींना त्याच्यामध्ये अटक करण्यामध्ये यशस्वी ठरलेले. 2 आरोपी जे आहेत ते अजून फरार आहेत, त्यांचा देखील शोध त्या ठिकाणी नाशिक पोलीस घेत आहेत. सर, या हत्येमागचं नेमकं कारण काय होतं? कशामुळे वैमनस्य जरी असलं तरी दुसरं काही कारण आलेलं आहे कसं? याच्यातला जो मुख्य आरोपी आहे तो आणि जो मृतक आहे तो, त्या मृतकाचा जो मोठा भाऊ आहे तो अद्यापही आपल्या नाशिक रोड कारागृहात आहे. आणि हे पूर्वी 2023च्या एका गुन्ह्यामध्ये हे आतमध्ये होते आणि त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय आर्थिक व्यवहार देखील झाले होते. सोबतच त्याला एक नाजूक संबंधांची देखील एक किनार आहे आणि ह्याच्यातून यातला जो मुख्य आरोपी आहे तो अर्जुन पिवाल आणि प्लस जे पगारे आहेत यांचे त्याच्यामधून वाद झाले होते. आणि त्या वादामधून त्यांनी त्याला जेलमध्ये पण असताना त्यांची काही भांडणं त्यामध्ये झाली होती अशी प्राथमिक माहिती आहे. आणि त्याच्यानंतर साधारणपणे 6 महिन्यापूर्वी आता हा जो यातला मृतक आहे तो जेलमधून बाहेर आला होता त्याच गुन्ह्यामध्ये. आणि त्याच्यानंतर हे देखील जे आहेत ते त्याच्यानंतरच साधारण 1-2 महिन्यापूर्वी ते पण जेलमधून रिलीज झाले होते. आणि बाहेर आल्यानंतर पण त्या आर्थिक देवाणघेवाणीतून आणि परत आणखीन काहीतरी कारणास्तून त्यांच्यात वैमनस्य होतं आणि त्या वैमनस्यातून हा गुन्हा घडला असा सध्या त्याच्यामध्ये एकंदरीत काय असं आहे. तरी परंतु सखोल तपासाअंतीच आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल की नेमकं याच्यामागे आणखीन काही वेगळं कारण होतं. याच्याबाबत अद्यापर्यंत काही माहिती प्राप्त नाही आहे. मात्र याच्यामध्ये एक गोष्ट आहे की एक वेपन आहे, 2 राऊंड त्या ठिकाणी फायर झालेले आहेत आणि हे वेपन सीज केल्यानंतर त्याच्यामध्ये ते नेमकं कुठून आणलं होतं, कशा पद्धतीने ते प्रोक्यूर करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीचा मोडस ऑपरेंडी आहे किंवा कसा त्याचा कार्यपद्धती आहे याचा देखील आम्ही सखोल तपास त्या ठिकाणी करत आहोत. आहे 2023 साली यांच्या जो गुन्हा होता तो MD ड्रग्सचा त्या ठिकाणी एक कारखाना यांचा सोलापूरमध्ये त्या ठिकाणी त्यांनी चालू केला होता आणि त्या कारखान्यामधून त्यावेळेस रेड करून जवळपास मला वाटतं 50 किलो MD त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलं होतं. आणि त्याच गुन्ह्यामध्ये हे सगळे जे आहेत ते आरोपी त्यावेळेस आतमध्ये होते आणि ही फॅक्ट ऑन रेकॉर्ड पण आहे. सर, सुमित पगारे जो आहे त्याच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला करण्याचा देखील प्रयत्न झालेला होता, खंडणी मागण्यात आलेली होती. तर त्यामध्ये जे पकडलेले आरोपी त्यांचा आणि या आरोपी काही संबंध नाही. याच्यामध्ये सनी पगारे नाही, यातला जो सुमित आहे त्याच्या तक्रारीवरून याच्यामध्ये काही एक साधारण ऑगस्टच्या 8 तारखेला एक गुन्हा देखील दाखल होता. त्याच्यामध्ये राहुल सोनवणे नावाचा आरोपी आहे, त्याने त्याच्यामध्ये त्याला खंडणी मागितल्याचा उल्लेख देखील आहे आणि तो देखील आपल्या ह्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहे. मात्र अद्यापर्यंत तो अटकेत नाही आहे. त्याच्यामुळे त्याला अटक केल्यानंतर त्याच्यामध्ये ह्या दोन्ही गुन्ह्यांचा काही परस्पर संबंध आहे का याविषयी आपल्याला सांगता येईल. सर, या सगळ्यामध्ये बघितलं तर काही टोळी सक्रिय आहेत का? कारण याचा जो मृतक आहे त्याचा भाऊ देखील सराईत आहे. या सगळ्या संदर्भात ही टोळी असं काय आहे? नाही, निश्चितपणानं अजून तरी असं आपल्याला निश्चित म्हणता येणार नाही. परंतु एक गोष्ट खरी आहे की पूर्वी म्हणजे मी जसं आपल्याला सांगितलं 2023चा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये हे सगळेच एकाच गुन्ह्यामध्ये होते आणि एकमेकांचे त्यावेळेस साथीदार तर नाही म्हणता येणार, परंतु त्यावरून यांच्यातले काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स पण झालेले आहेत हे सध्या सकृतदर्शनी समोर येते. त्याच्यामुळे हे एकमेकांच्या विरुद्ध नंतर झाल्यानंतर परत त्यांनी कशा पद्धतीने केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये खरंच म्हणजे गुन्हेगारी संघटित आहे काय याचा देखील आम्ही शोध घेतो आहोत. आणि तसं जर काय आढळून आलं तर त्याच्यामध्ये त्यांच्याविरुद्ध मोका अंतर्गत देखील कारवाई करण्याचं आमचं त्या ठिकाणी प्रस्तावित किंवा नियोजन आहे, हे देखील आम्ही सांगतो. नाही, आता ह्याच्यामधले हे एक ऑब्झर्वेशन आहे की जे काही जेलमधून बाहेर आले होते आणि त्याच्यामुळे नंतर त्यांच्याविरुद्ध आमच्याकडून प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आलेल्या होत्या. याच्यातला जो एक गुन्हेगार आहे तो मात्र याच्यापूर्वी तर हद्दपार 2022मध्ये देखील करण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यातला हा गुन्हा घडलेला आहे. परंतु एक गोष्ट मी निश्चितपणे आपल्या सगळ्यांना सांगतो की यातल्या गुन्हा घडल्यानंतर जवळपास 12 तासाच्या आतमध्ये 14 जे नावं आहेत त्याच्यापैकी 12 आरोपींना शिताफीने अटक देखील करण्यात आलेलं आहे आणि इथून पुढे देखील त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम अर्थात मोक्का अन्वये देखील त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. थँक्यू. हे केलेलं आहे म्हणजे ट्रान्झॅक्शन आहे. आता तुम्हाला ब्रीफमध्ये मी सांगतो.
कारवाई सुरू आहे. ती चालू आहे. करणार आहे का? हो करणार. त्याचं कसं आहे वेगवेगळे आरोपी आहेत आणि वेगवेगळ्या डेट्सला ते अरेस्ट झालेले आहेत. त्याच्यामुळे एकूण त्यातल्या त्याचे 5 गुन्हे दाखल झाले ना. हो 5 माझ्याकडे मालेगावचा जो आता फिर्यादी ज्याची 35 लाखाची फसवणूक केली तो गुन्हा पण नाशिक रोडला सगळे पाचीच्या पाची म्हणजे बनावट वर्क ऑर्डरचे जेवढे प्रकरण सगळे. आहेत, आता तुम्ही वाढले ना नाही 5 त्याचे डिटेल्स तुम्हाला देतो वाटलं असतं. ठीक आहे. नाशिक मध्ये जो आपला आगामी कुंभमेळा आहे सिंहस्थ कुंभमेळा त्याच्या अनुषंगानं बनावट टेंडर्स किंवा वर्क ऑर्डर देऊन त्याच्यामध्ये काही अपहार करण्याचं किंवा काही व्यक्तींची फसवणूक करण्याचे काही गुन्हे यापूर्वी दाखल करण्यात आलेले होते. तर सदर प्रकरणात मी क्लॅरिफाय करू इच्छितो की आत्तापर्यंत अशा प्रकारचे एकूण 5 गुन्हे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यामध्ये वेगवेगळी फिर्यादी आहेत आणि त्या फिर्यादींना फसवून म्हणजे मोडस ऑपरेंडी याच्यामध्ये सगळीकडे सेम आहे की आम्हाला सिंहस्थ कुंभमेळ्याचं टेंडर मिळालेलं आहे किंवा वर्क ऑर्डर आमच्याकडे आहे असे दाखवून ते बनावट त्याची फोर्जरी करून त्या ठिकाणी काही डॉक्युमेंट्स तयार करण्यात आले आणि त्याच्या आधारावरती संबंधित व्यक्तींकडून काही रक्कम काही रोख स्वरूपात आणि काही बँक अकाउंट्समध्ये अशा पद्धतीने त्या ठिकाणी रक्कम घेण्यात आलेली आहे. एकूण 5 गुन्हे आहेत ज्याचे साधारणपणे आपल्याकडे CR नंबर आपण बघितलं तर 481/26 पासून तर 496/26 म्हणजे अशा पद्धतीचे 5ही गुन्ह्यांचा तपास आमचे नाशिक रोड पोलीस करतायत आणि आत्तापर्यंत साधारणपणे असं लक्षात आलेलं की अपहाराची एकूण रक्कम जी आहे ती साधारणपणे 3,80,00,000च्या आसपास ती रक्कम ह्या सगळ्या 5ही गुन्ह्यांमधली मिळून मी सांगतोय ती आहे. आता याच्या संदर्भानं मग पुढे येणाऱ्या तपासामध्ये ज्या बँक अकाउंटचा वापर झाला असेल ते बँक अकाउंट फ्रीज करणं असेल किंवा संबंधितांकडून ती रक्कम आरोपींकडून रिकवर करणं असेल अशा संदर्भातल्या सगळ्या ज्या कायदेशीर कारवाया आहेत त्या कायदेशीर कारवाया आमच्या नाशिक पोलिसांकडून त्या ठिकाणी सुरू आहेत आणि याच्यात निश्चितपणानं येणाऱ्या कालावधीमध्ये जी काय आहे ती कडक कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. बँक अकाउंट बुडवण्याची कारवाई केली जाते. कोणकोणत्या बँकांचा वापर केला जातो आणखी काही मित्रांचे त्यांच्या संबंधितांचे वापर केल्याची माहिती याच्या संदर्भामध्ये वेगवेगळे गुन्हे मी जसं आपल्याला पूर्वी सांगितलं 5 वेगवेगळे गुन्हे आहेत. त्याच्यामुळे मल्टिपल बँक्समध्ये ते अकाउंट्स आहेत आणि जसं आपण सांगितलं त्या पद्धतीने जर इतर कुणाच्याही बँक अकाउंटचा वापर झाला असेल तर ते देखील त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तपासामध्ये ज्यांचा सहभाग निष्पन्न होईल त्या पद्धतीने पुढची कारवाई केली जाईल. तर जेवढीची फसवणूक झालेली होती त्यापैकी किती रक्कम आता शिल्लक आहे आणि जो तनय महाजन आहे त्यांनी आतापर्यंत किती पैसे याच्यामधून खर्च नाही याच्याविषयी आता निश्चितपणानं मला या क्षणाला सांगता येणार नाही. मात्र मी जसं आपल्याला सांगितलं एकूण 5 गुन्हे आहेत. 5 गुन्ह्यांमधली अपहाराची जी रक्कम आहे ती 3,80,00,000 अशी आहे. आता त्याच्यानुसार मग त्याचा पुढील वेगवेगळ्या गुन्ह्याचा प्रकरण आहे त्या ठिकाणी वेगवेगळा तपास सुरू आहे. वर्क ऑर्डर नक्की कशा निघाल्या म्हणजे लोगो वापरले ते कसे वापरले यावर ते कसं बनावटच आहे. आत्तापर्यंत जो तपास झालेला आहे त्याच्यामध्ये साधारण असं दिसतंय की जी आपली डिजिटल सिग्नेचर असते त्या डिजिटल सिग्नेचरची कॉपी करून आणि प्लस जो आपला बेसिक जो काही फॉन्ट आणि इतर सगळ्या गोष्टी म्हणजे वर्क ऑर्डर मीन्स बेसिकली ते त्याचं कॉपी करून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲडव्हान्स ज्या टेक्निक्स आहेत त्या वापरून त्याच्यामध्ये त्याचा वापर झालेला आहे असं साधारणपणे दिसते. मात्र याच्यामध्ये अजून सखोल तपास आणते कारण अजून ह्याच्यामधले काही आरोपी हे अटकेत आहेत काही त्या ठिकाणी न्यायालयीन कोठडीत देखील आहे. तर त्याच्यामध्ये त्याच्या तपासांतेच आपल्याला त्याच्यावरती काही भाष्य करता केला जाईल नाही असं अजूनपर्यंत लक्षात येत नाही. शासकीय निधी वापरला शासकीय निधीचा नाही ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे अद्याप पावेतो झालेल्या तपासामध्ये 1ही रुपयाच्या शासकीय निधीचा अपहार झाला असं सुकृतदर्शन निष्पन्न होत नाही आहे. मात्र ह्याची मोडस ऑपरेंडी मी परत आपल्याला सगळ्यांना सांगतो की आम्हाला कुंभमेळ्याचं टेंडर प्राप्त झालेलं आहे XYZ कामाची वर्क ऑर्डर प्राप्त झालेली आहे असं भासून पुढच्या व्यक्तींकडून ते सब टेंडर किंवा त्याला ते पुढे देण्याच्या आमिषानं त्याच्याकडून ते पैसे घेतलेले आहेत असं साधारणपणे दिसतं याच्यामध्ये. राजकीय संबंधित नावं देखील समोर आली होती असं काही तपासात नाही अद्यापपर्यंत तसं काही तपासात निष्पन्न होत नाही आहे. सर बनावट वर्क ऑर्डर याची प्रिंटिंग जळगावमध्ये झालेली त्याचं काय आपण नाही आता त्यात मी परत सांगतो ना त्याच्यात नेमकी त्याची प्रिंटिंग कुठं झाली कारण ह्याच्यातले काय आरोपी हे मी जसं आपल्याला सांगितलं की मल्टिपल ठिकाणचे त्या ठिकाणी आरोपी आहेत. त्यामुळे नेमकी याची प्रिंटिंग कुठं झाली आणि कशा पुढच्या गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी प्रकरण न्याय तपास त्या ठिकाणी सुरू आहे. नातेवाईकांचा आणि त्यांच्या याचा बँक अकाउंट देखील तपासणार आहेत का कोणाचं नातेवाईक हे जे आरोपी पकड निश्चितपणे मी सांगितलं ना तुम्हाला प्रत्येक गुन्ह्याच्या तपासामध्ये अतिशय सखोल जाऊन त्या बँक अकाउंटच्या लीड्स कुठपर्यंत कशा पद्धतीनं आहेत त्याचा प्रत्येक गोष्टीचा अतिशय सखोलपणे आम्ही त्या ठिकाणी तपास करतो. त्यांना पण आरोपी करणार का त्यांच्या नातेवाईक जर त्यांचा सहभाग आढळला तर निश्चितपणे त्यांना देखील आरोपी केलं जाईल. जळगावमध्ये देखील आपले एक पथक कधी कधी तपास करताय आतापर्यंत ती काही माहिती आहे नाही त्याच्या बाबतीतले अजून डिटेल्स मला या ठिकाणी काही निश्चितपणे सांगता येणार नाहीत. मात्र याच्यामध्ये मल्टिपल लेवलला तपास सुरू आहे. काही तपास क्राईम ब्रांचकडून देखील सुरू आहे काही तपास आमचे स्थानिक पोलीस करत आहेत. मात्र जे हे 5 गुन्हे दाखल आहेत ते सगळे गुन्हे नाशिक रोड पोलीसला दाखल आहेत पोलीस स्टेशनला दाखल आहेत त्यांचा तपास इथले स्थानिक पोलीसच करत आहेत. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.